नमस्कार. महा-टी-ई-टी 2026 परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. मित्रहो, या परीक्षेसाठी आपल्याला पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांना 91 ते 150 प्रश्नापर्यंत प्रश्न येतात. तर मित्रहो, हे नोट्स मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आणले आहे. चला तर पाहूयात. पहिला प्रश्न आहे, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या भूतकाळातील घटनांनी सुसंगत मांडणी म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे इतिहास. इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ किती आहेत? तर याचं उत्तर असणार आहे 4. स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे कोणाचे आधारस्तंभ आहेत? तर इतिहासाचे. मित्रहो, इतिहासाचे प्रमुख 4 आधारस्तंभ आहेत, ते म्हणजे स्थल, काल, व्यक्ती आणि समाज. इतिहासाची किंवा इतिहासातील स्थल हा घटक कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे भूगोल. इतिहास आणि भूगोल यांचे नाते कसे आहे? अतूट आहे. डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन कोणापेक्षा अधिक कष्टाचे असते? तर मैदानी प्रदेशातील लोकांपेक्षा कष्टाचे असते. पुढचा प्रश्न आहे, डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता कशी असते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे थोडी. डोंगराळ प्रदेशात थोडी सुपीक जमीन असते. मैदानी प्रदेशात कोणत्या गोष्टीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते? आणि याचं बरोबर उत्तर आहे सुपीक शेतजमीन. डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? आणि बरोबर उत्तर असणार आहे शिकारीवर. पुढचा प्रश्न आहे, आहार, वेशभूषा आणि घर बांधणी या गोष्टी कशावर अवलंबून असतात? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे भौगोलिक वैशिष्ट्ये. मित्रो, आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये याच्यावर आपण वन लाइनर नोट्स किंवा प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करतो? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मुबलकता किंवा जगण्याच्या साधनांची मुबलकता जेथे असते तेथे सर्वात जास्त वस्ती करतो. पर्यावरणाचा ऱ्हास किंवा दुष्काळ यामुळे लोकांना काय सोडावे लागते? तर बरोबर उत्तर असणार आहे गाव. भारताच्या उत्तरेला कोणती अभेद्य भिंत उभी आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे हिमालय. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? तर बंगालचा उपसागर भारताच्या पूर्वेला आहे. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे अरबी समुद्र. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे हिंदी महासागर हा भारताच्या दक्षिणेला आहे. 1947 पूर्वी आजचे कोणते देश भारताचा भाग होते? तर बरोबर उत्तर असणार आहे पाकिस्तान आणि बांगलादेश. हे 2 देश 1947 पूर्वी भारताचे भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत किती भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात? आणि बरोबर उत्तर असणार आहे 6. कोणत्या पर्वतामुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झाला आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे हिंदुकुश. पुढचा प्रश्न आहे, खैबर आणि बोलन या काय आहेत? तर या खिंडी आहेत. चीनपासून निघून मध्य आशियापर्यंत जाणारा मार्ग कोणता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे रेशीम मार्ग. प्राचीन काळात परदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतात प्रवेश करण्यासाठी कोणत्या खिंडीचा वापर केला? तर बरोबर उत्तर असणार आहे खैबर खिंड. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बरोबर उत्तर असणार आहे मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेशाचा विस्तार पूर्वेकडे सध्याच्या कोणत्या देशापर्यंत झाला आहे? तर बांगलादेशापर्यंत याचा विस्तार झाला आहे. चला तर आता पुढच्या नोट्स पाहूयात. थरचे वाळवंट, दक्खनचा पठार आणि किनारपट्टी याच्यावर आधारित आहेत. थरचे वाळवंट प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात पसरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणती नदी आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे सतलज नदी. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते? तर उत्तर आहे
घग्गर. पुढचा प्रश्न आहे, घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बरोबर उत्तर असणार आहे हाकरा. हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे कोणाच्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात विखुरली आहेत? तर बरोबर उत्तर आहे नदीच्या. ही घग्गर आणि हाकरा नदीच्या खोऱ्यामध्ये हे किंवा कोरड्या पात्रामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक स्तरे विखुरलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 3 बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे द्वीपकल्प. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला द्वीपकल्प म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कोणी व्यापलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे दख्खनचे पठार. दख्खनच्या पठाराने भारतीय द्वीपकल्पाचा भाग व्यापलेला आहे. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला कोणत्या पर्वताच्या रांगा आहेत? तर बरोबर उत्तर असणार आहे सातपुडा आणि विंध्य पर्वत. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील पर्वत रांगांना काय म्हणतात? तर बरोबर उत्तर असणार आहे सह्याद्री किंवा पश्चिम घाट असं उत्तर असणार आहे. दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पूर्व घाट. दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हटले जाते. प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मौर्य साम्राज्य. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे सहारा वाळवंट. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणत्या उपसागरात आहेत? तर बरोबर उत्तर असणार आहे बंगालच्या उपसागरात आहेत. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे अरबी समुद्रात आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन काळच्या समुद्री व्यापाराची माहिती देणारे पुस्तक कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे प्राचीन काळच्या समुद्री व्यापाराची माहिती देणारे पुस्तक आहे. चला तर पाहूया भारतीय उपखंडावरचे आता नोट्स किंवा प्रश्न उत्तरे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे कोणत्या समुद्राचे माहिती पुस्तक आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. पुढचा प्रश्न आहे, हे माहिती पुस्तक कोण लिहिले आहे किंवा कोणी लिहिले आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ग्रीक खलासी अनामिक. हडप्पा आणि मोहनजोदाडो ही शहरे आजच्या कोणत्या देशात आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पाकिस्तान. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत मिळून तयार होणारा भूभाग म्हणजे कोणत्या नावाने ओळखला जातो? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दक्षिण आशिया. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर असणार आहे भारतीय उपखंड. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागात झाला होता? तर बरोबर उत्तर आहे वायव्य. भारताचे कोणते शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत? तर बरोबर उत्तर असणार आहे चीन आणि म्यानमार. मित्र हो, चला तर पाहूया आता महत्त्वाचे मुद्दे. भारतीय उपखंडातील देश भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तर वगळलेले देश आहेत चीन आणि म्यानमार. हे दक्षिण आशियाचे भाग नाहीत. तर हडप्पा संस्कृतीचे स्थान हे वायव्य भारत आणि पाकिस्तानात आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.